व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची सूचना ती अशी की हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे. म्हणजे पुरुष मंडळीसुद्धा हा व्हिडिओ बघू शकतात, पण हा खास महिलांसाठी व्हिडिओ, कारण सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत महिलांना अनेक घरातली कामं करावी लागतात. स्वतःचा जॉब असेल, मुलांचा अभ्यास घेणं असेल, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि या सगळ्यामध्ये खूप धावपळ होत असते. मग कधीकधी आपण चेष्टेत म्हणतो की अरे मला पण PA पाहिजे होता, म्हणजे जरा कामं थोडीशी सोपी झाली असती. चेष्टेत म्हणतो, पण खरंच तुम्हाला एक PA मदत करू शकेल तुमच्या दिवसभरातल्या सगळ्या कामांसाठी. आता हा PA नेमका कोण आहे, कशा पद्धतीने आपली कामं सोपी करणार आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज आणि लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, AI आपल्या हातात आलेला आहे, मोबाईलमध्ये आपल्या AI, आणि तो AI तुमचा PA बनणार आहे. आता कसा, तर सोपे आणि साधे 10 अशी कामं तुमचा AI करून देणार आहे, ज्याने तुम्हाला दिवसभरामध्ये थोडासा मोकळा वेळ मिळेल, तुमचे पैसे वाचतील आणि तुमची कामं सगळी सोपी होतील. हे कसं आहे, पहिल्या आपण मुद्द्याने सुरुवात करूया. म्हणजे रोजचा प्रश्न महिलांना घरात असतो की आज जेवायला काय बनवायचं, आज मेन्यू काय. तर याचं उत्तर तुम्हाला AI चांगल्या प्रकारे देणार आहे. तुम्ही गुगल जेमिनी असेल किंवा ChatGPT असेल, त्याला तुम्ही प्रश्न विचारू शकता की आज माझ्या घरात फ्रीजमध्ये अंडी आहेत, या भाज्या आहेत, हे मसाले आहेत, पनीर आहे, चीज आहे, तर या सगळ्या गोष्टीपासून मी काय बनवू शकते हे तुम्ही विचारू शकता. आणि घरातल्या गृहिणींना हा प्रश्न रोजचा असतो की रोज काहीतरी मुलांना वेगळं हवं असतं, रोज काहीतरी नवीन बनवायची इच्छा असते. तर यामध्ये तुम्हाला AI चांगल्या पद्धतीने मदत करू शकेल, तुमचा PA तुम्हाला मदत करू शकेल. आणखीन एक ॲडिशन त्यात तुम्ही घेऊ शकता, म्हणजे डाएटनुसार, म्हणजे प्रोटीनवालं यामध्ये मला काय रेकमेंड कराल असं जर तुम्ही AIला विचारलं, तर AI तुम्हाला त्या पद्धतीने पण सांगेल की या गोष्टीमध्ये जास्त प्रोटीन्स आहेत, याचा तुम्ही वापर करू शकता जेवणामध्ये. त्यामुळे अशा पद्धतीने तुमचं जेवण बनवण्यासाठी, मेन्यू प्लॅन करण्यासाठी तुम्हाला AI मदत करेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बऱ्याचदा आपलं एक बजेट ठरलेलं असतं महिन्याचं, की मला 30,000 20,000 जे काही तुमचं बजेट असेल त्यामध्ये घर खर्च सगळा चालवायचा आहे, घर चालवायचं आहे. तर मग यामध्ये प्लॅनिंग करू शकता की किराणा मालाला इतका तुम्हाला, ग्रोसरीला इतका खर्च आहे, किंवा बाकीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यासाठी इतका, इमर्जन्सी फंड इतका आहे. तर यासाठी सुद्धा तुम्ही AIची मदत घेऊ शकता. AIला तुम्ही सांगू शकता की मला 30,000मध्ये असं मला मॅनेज करून दे की ज्यामध्ये थोडेफार पैसे मला वाचवता पण येतील. मग कुठे पैसे वाचवता येतील, मागच्या महिन्यामध्ये काय खर्च झाला, या सगळ्या गोष्टीचा ट्रॅक आपण यात ठेवू शकतो. बऱ्याचदा आपण काय करतो, एखाद्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं किंवा एखादी डायरी फार घरात असते, मग ते 20 पानं आधी, 15 पानं आधी आपण काय लिहिलं विसरून जातो. त्यामुळे AI तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला मदत करू शकेल की पुढच्या महिन्याचा खर्च कसा वाचवायचा आहे, पैसे थोडे कसे वाचवायचे, त्यामुळे त्याचा घर खर्चात मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला मदत करेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे रोज मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. मग बऱ्याचदा तो जो काही तुम्हाला पुस्तकातला जो काही पाठ आहे तो तुम्हाला आधी स्वतः अभ्यास करावा लागतो, कविता जी आहे ती तुम्हाला अभ्यास करावी लागते आणि त्यानंतर मुलांना शिकवावं लागतं. तर AIला जर तुम्ही त्या कवितेचा फोटो काढलात किंवा ती कविता जी कुठली सांगितली आणि ती छान एक्सप्लेन करून असं सांगेल, तर AI तुम्हाला मदत करेल. आता हे तुम्ही डायरेक्ट मुलांनाही सांगू शकता किंवा तुम्ही समजून घेऊन मुलांना सोप्या पद्धतीने शिकवू शकता. त्यामुळे अभ्यास घेण्यासाठी सुद्धा AI तुम्हाला तुमचा PA तुम्हाला मदत करणार आहे. आता बऱ्याचदा काय होतं की नोट्स काढाव्या लागतात. तर समजा एखादा सायन्सचा एखादा जो काही पार्ट आहे त्याचा तुम्हाला समरी बनवायची आहे किंवा नोट्स बनवायच्या, तर ते तुम्ही या PAच्या माध्यमातून तुमच्या करू शकता. आता हेल्थ आणि फिटनेस हे सुद्धा लक्ष द्यावं लागतं घरातल्या महिलांना. तर रोज कशा पद्धतीने वर्कआउट करावं लागेल. सगळ्यांनाच आउटडोर ॲक्टिव्हिटीज किंवा जिमला जाणं जमतं असं नाही. स्पेशली सकाळची वेळ महिलांसाठी खूप गडबडीची असते. त्यामुळे त्यात जो काही वेळ मिळेल त्यामध्ये स्वतःसाठी कसा आपल्याला वापर करता येईल, किंवा योगासनं करायची तर किती मिनिटं कशा पद्धतीने योगासनं करता येतील, हे जर तुम्ही AIला विचारलं तर AI तुम्हाला सांगेल. त्यामुळे हेल्थ फिटनेससाठी सुद्धा AIचा महत्त्वाचा वापर करता येईल. स्पेशली म्हणजे हेल्थ कॉन्शियस जे आहेत त्यांना काय खाऊ आणि काय नको हा मोठा प्रश्न असतो, किंवा किती कॅलरीज आहेत, किंवा खूप ऑइली आहे तर ते खावं की न खावं, अशा अनेक गोष्टी तुम्ही AIवरती माहिती घेऊ शकता आणि ठरवू शकता तुम्हाला काय करायचं आहे.
यानंतरचा 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे टाईम मॅनेजमेंटचा. आता या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला तुमच्यासाठी पण वेळ थोडासा वाचवायचा आहे किंवा कुठे जास्त वेळ द्यायचा आहे याचं सगळ्याचं तुम्हाला नियोजन करायचं आहे. आता तुमच्याकडे समजा मुलं शाळेत गेलेली आहेत आणि तुमच्याकडे एक 2 तास तुमच्याकडे वेळ आहे आणि ही कामं आहेत, तर ते कसं नियोजन करू जर हे तुम्ही विचारलं, मला घरातल्या ह्या गोष्टी क्लिअर करायच्यात किंवा मला ह्या गोष्टी नवीन आणायच्यात त्या सेट करायच्यात, हे जर तुम्ही AIला सांगितलं तर AI तुम्हाला मदत करेल की इतक्या वेळासाठी हे काम तुम्हाला करायचं आहे, पुढचा टास्क तुमचा हे आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये तुमचा PA तुम्हाला त्या 2 तासात नीट मदत करेल आणि रिमाइंडर आहे त्यामध्ये टास्क तुम्ही चेकलिस्ट बनवू शकता. AI तुम्हाला त्यातसुद्धा मदत करणार आहे. आता 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे तो मला वाटतं घरोघरी असतो. एखादा सणवार आहे तर त्याला सजावट काय करायची आणि यामध्ये बऱ्याच मग आयडिया, जरी मागच्या वर्षी हे केलं आहे आता काय करायचं हा प्रश्न असतो, तर AI तुम्हाला यात पण मदत करेल. घरात काय साहित्य अवेलेबल आहे किंवा नवीन काय आणू शकता याबद्दल AIशी तुम्ही चर्चा करू शकता आणि या सणाला एखादं थीम कुठलं घेऊ शकतो. समजा संक्रांत आहे तर पतंग जर छोटे छोटे घेऊन त्याचं डेकोरेशन करायचं आहे तर किती पतंग लागतील, काय साईजचा पतंग असावा, हे जस्ट उदाहरण, पण अशा प्रत्येक सणाला तुम्ही ही गोष्ट करू शकता. सजावट झालं त्यामुळे कपाट आहे घरामध्ये तर ते कुठे ठेवावं, कलर कुठला असावा, भिंतींना कलर कुठला असावा, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही AI सोबत चर्चा करू शकता. तुमचा PA तुम्हाला यामध्ये मदत करणार आहे. आता 7वा महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे बऱ्याचदा काय होतं की बाहेर जाऊन खरेदी करायला वेळ नसतो, ऑनलाईन शॉपिंग आपण करतो. आता ऑनलाईन शॉपिंग करताना तितका वेळ नसतो की अरे 2-3 साईटला चेक करा आणि मग त्यातून एक काहीतरी तुम्ही खरेदी करा. AIला तुम्ही सांगू शकता की मला ही वस्तू खरेदी करायची आहे आणि सगळ्यात स्वस्त किंवा सगळ्यात चांगले रिव्ह्यूज असलेले कुठलं एखादं प्रॉडक्ट आहे जे मला हवं आहे, तर त्याची मला लिंक जर पाठव किंवा मला ते रेकमेंड करायचं जर सांगितलं तर तुमचा PA यात तुम्हाला मदत करेल आणि त्यातलं ओरिजिनल डुप्लिकेट आहे ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. कसं ओळखावं ओरिजिनल प्रॉडक्ट हे सुद्धा तुम्ही AIला विचारू शकता. त्यामुळे शॉपिंगमध्ये सुद्धा AI तुम्हाला मदत करणार आहे. आता बऱ्याचदा काय होतं की संध्याकाळी मुलं जेव्हा शाळेतून आलेली असतात तर त्यांना कशा पद्धतीने त्यांना कुठले खेळ त्यांना द्यायचे किंवा बौद्धिक क्षमता पण वाढेल, मुलांचं मनोरंजन पण होईल, यासाठी तुम्ही स्टोरीज AIला विचारू शकता. काही गेम्स असतील तर ते सुद्धा तुम्ही AIला विचारू शकता. मुलांना कशा पद्धतीने पझल्स आहेत, काही गेम आयडियाज आहेत ते तुम्ही AIला विचारू शकता. आणि या सगळ्यामध्ये तुमचा वेळ तर वाचेल पण रोज नवीन आयडिया मिळणार तुम्हाला. आता 9वा महत्त्वाचा मुद्दा आहे, बरेच महिला ज्या आहेत ना त्या घरगुती काही उद्योग करत असतात, काही खाद्यपदार्थ विक्री करत असतात, काही वस्तू बनवून विकत असतात. आता या सगळ्यामध्ये सोशल मीडियावरती जेव्हा आपण ह्या वस्तू विकतो किंवा आपण त्या दाखवतो सोशल मीडियाला, तर त्यावेळेला छानसं टेक्स्ट असणं गरजेचं आहे, त्याची जाहिरात करणंसुद्धा गरजेचं आहे. तर AI तुम्हाला त्यात पण मदत करेल. उदाहरणार्थ आपण एखादा घरगुती काही वस्तू विकतो आहे तर ती कशा छान पद्धतीने बनवली आहे, त्याचं कशी क्वालिटी चांगली आहे हे तुम्ही AIला लिहून द्यायला सांगू शकता आणि त्याचं सगळं टेक्स्ट फॉर्मॅट तुम्हाला AI लिहून दिलं आणि तुमचं एक प्रेझेंटेशनसुद्धा छान पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे तुमचा PA तुम्हाला यामध्ये सुद्धा गाईड करणार आणि मदत करणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि 10वा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. वरचे 9 मुद्दे जे आपण बघितले ते एक वेळ थोडेफार इकडे तिकडे झाले तर चालतील, पण 10वा मुद्दा महत्त्वाचा आहे. आता दिवसभरात ही सगळी कामं केल्यानंतर मानसिक शांतता खूप गरजेची आहे आणि यासाठी रिलॅक्सेशनसाठी तुम्ही काय करू शकता हे सुद्धा AI तुम्हाला मदत करेल. आता तुम्हाला हे सगळं थकवा आलेला आहे किंवा थोडासा वेळ शांत हवा आहे, मेडिटेशन करायचं आहे, तर मेडिटेशनसाठी काय करू हे जर तुम्ही AIला विचारलं तर ते सुद्धा तुम्हाला AI सांगेल किंवा त्याच्या तशा पद्धतीच्या कमांड्स तुम्हाला तो देईल. किंवा म्युझिक जर तुम्हाला तशा पद्धतीचं हवं आहे, समजा समुद्राचं म्युझिक हवं आहे किंवा पावसाचं म्युझिक हवं आहे किंवा काही वाद्यांचं म्युझिक हवं आहे, तर ते म्युझिकसुद्धा तुम्हाला AI रेकमेंड करेल आणि त्या पद्धतीने तुम्ही मेडिटेशन करू शकता. स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला काही व्यायाम करायचे आहेत श्वसनाचे, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. AI तुम्हाला त्यातसुद्धा हेल्प करू शकेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसाची सुरुवातच करता तर त्यावेळेलासुद्धा जर काही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स असतील, काही पॉझिटिव्ह गोष्टी मला ऐकून आजच्या दिवसाची सुरुवात करायची ते सुद्धा तुम्ही AIला सांगू शकता. त्यामुळे मला वाटतं 10 मुद्दे जे आपण बघितले ह्यापेक्षाही अनेक वापर तुम्ही AIचा करू शकता. तुमच्या PAचा वापर तुम्ही करू शकता. तुम्ही आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचा यात वापर करू शकाल किंवा यातला कुठला तुम्हाला मुद्दा जास्त आवडला आहे ज्याचा तुम्ही वापर करणार आहात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.